यहाँ पर आपको आज देखने मिलेंगे। ऑल सेट। एक तरफ मुख्य अंपायर अजय आवले सर और दूसरी तरफ मिस्टर संजय भालेराव सर। और एक जबरदस्त अंपायरिंग इनकी तरफ से देखने मिला है आज तीनों दिनों में। अब तक कोई छोटी सी भी यहाँ पर किसी प्लेयर्स को यहाँ पर नुक्स निकालने की जरूरत नहीं पड़ी। और इसके साथ अंपायर जी का फैसला, लेट्स प्ले स्ट्राइक पर सागर। पहले ही रिवर्स खेलने का मूड बना लिया था यहाँ पर सागर ने, लेकिन बॉल को जाने दिया। ये बॉल लाइन के काफी बाहर। यस, और पहले यहाँ पर खाता खोला मंगल मूर्ति का वाइट से और 22 के रूप में 1 रन, यानी कि 2 रन जुड़े बिना कोई गेंद के। अब स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बैट्समैन आविष्कार, लेफ्ट हैंड राइट हैंड का ये कॉम्बिनेशन, ये थोड़ा तकलीफ वाली बात होती है फील्डिंग सेट करने में, क्योंकि मिड विकेट का प्लेयर और लॉन्ग ऑफ का प्लेयर्स को यहाँ पर हटाना पड़ता है। थोड़ा समय जाता है जब ऐसे कॉम्बिनेशन बैटिंग अगर आप पिच के ऊपर हो तो। अभी थोड़ी फील्डिंग में चेंज, मिड विकेट और लॉन्ग ऑफ में, लॉन्ग ऑन की तरफ एक खिलाड़ी। अगली गेंद इस बार सीले बद्दे से खेला, वहां पर पैर से टकराई वहां पर समीर के। अगर ये पैर गेंद पे नहीं लगती तो मुझे लगता है ये सीधे निकल जाती गेंद 4 रन के लिए, लेकिन अच्छी फील्डिंग समीर की। अगली गेंद डालने के लिए तैयार है, फील्डिंग सेट की है। मिड विकेट के ऊपर एक खिलाड़ी है और लॉन्ग ऑन की तरफ एक खिलाड़ी है समीर की। अगली गेंद इस बार उड़ाना चाहते थे बाहर की तरफ, बॉल पे थोड़ी अपनी उंगलियां फिरोली यहां पर समीर ने और गेंद सीधे निकल गई। और विकेट कीपर ऋषि सर के हाथ में ये गेंद जाती हुई। अपील जरूर की थी यहाँ पर ऋषि सर ने, लेकिन अंपायर जी ने कहा नहीं, ये गेंद सीधे निकल गई, यहाँ पर कोई नुकसान नहीं, कोई फायदा नहीं होगा, ये केवल एक बिंदी गेंद होगी। अगली गेंद और डॉक्टर विजय चौधरी सर, इनका भी यहाँ पर आगमन हुआ। सर मोस्ट वेलकम आपका, थैंक यू सो मच। और उसके साथ मनीष वाकमल्ला, इनका भी यहाँ पर बहुत बहुत स्वागत। और एक कवर्स की तरफ एक खेला हुआ स्ट्रोक, वहां पर ऋतिक थे, ऋतिक से थोड़ी सी फॉर्मलिंग जरूर हुई, लेकिन ज्यादा कुछ नहीं, एक ही रन मिला वहां पर। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर समीर। P1 का ये ओवर चलता हुआ, थोड़ा सा फील्डिंग में चेंज करते हुए समीर और ऋषि सर विकेट के पीछे से पूरे दारमदार जैसे हिला लेते हैं वहां पर ऋषि सर। अगली गेंद डालने के लिए तैयार समीर। इस बार सीधे बल्ले से खेलना चाहते थे, जानते हैं वो दोनों ही खिलाड़ी लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन सर्कल के अंदर है, उनके सर के ऊपर से खेलने की कोशिश थी सागर की, लेकिन बॉल ने कहा टाटा बाय बाय गुड बाय, निकल गई सीधे विकेट कीपर के हाथों में। और अच्छी कलेक्शन वहां पर ऋषि सर की। ऋषि सर की जितनी तारीफ की जाए उतने कम, इतने शरीर जड़ शरीर के मतलब विकेट कीपर है, लेकिन फ्लेक्सिबिलिटी सर के पास जो है ना, वो एक जबरदस्त फ्लेक्सिबिलिटी। अगली गेंद और रनआउट का मौका क्या हो सकता है, ऋतिक के हाथ में गेंद, और ये थोड़ा सा थ्रो में लेट हुई, वहां पर कलेक्शन भी नहीं कर पाए वहां पर समीर, लेकिन दौड़कर अच्छा 1 रन पूरा किया दोनों ही बैट्समैन ने। थोड़ा सा और ये P1 का आखिरी गेंद आविष्कार के लिए डालेंगे समीर, राइट आर्म अराउंड द विकेट। इस बार बल्ला चलाया, लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में। P1 का खेल खत्म हुआ 1 ओवर के बाद, 4 रन बिना कोई विकेट के नुकसान पर मंगल मूर्ति। वाला है गायत्री 11 वर्सेस अमूल दादा पवार युवा प्रतिष्ठान वांद्रे। दोनों ही कैप्टन से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि जैसे ही फर्स्ट इनिंग खत्म हो जाए टॉस के लिए आ जाए। फर्स्ट इनिंग के बाद आपका टॉस होगा। और आते समय सभी टीम के कप्तान से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि आयोजक का एक कहना है कि आते समय अपना एंट्री फीस जो है वो साथ में लेके आ जाए। तो चलिए चलते हैं मैदान में। और दूसरे गेंदबाज विक्की कल में
अब तक देखा जाए मंगल मूर्ति का यहाँ पर कोई बड़े स्ट्रोक खेलने नहीं दिया समीर ने, ना कोई एक बाउंड्री आई ना कोई छक्का आया, जिसमें कि P1 चल रहा है। P1 की अगर बात की जाए तो केवल 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर है और अब P2 का ये गेम स्टार्ट हो रहा है। विक्की कलमे के हाथ में गेंद है, स्ट्राइक पर है सागर निकम, लेफ्ट आर्म गेंदबाज, काफी तेज गेंद कराते हैं विक्की। इस बार शॉर्ट पिच गेंद वहां पर श्री काफी दूर के, जब तक कलेक्शन करेंगे वन बाउंस आराम से उठा लिया, वहां पर कोई खतरा नहीं सागर को। अगर ये बॉल मिडलिंग हो जाती तो शायद श्री के हाथ तक जाती, टाइमिंग प्रॉपर नहीं था इसलिए थोड़े से शॉर्ट रहे और एक ही मिलेगा। इसी बीच अच्छी गेंदबाजी विक्की की, जिस प्रकार की क्षेत्ररक्षण यानी फील्डिंग रचना लगाई है विक्की ने, उस प्रकार की गेंदबाजी कर रहे हैं। शॉर्ट पिच गेंद कर रहे हैं यानी कि कवर्स का फील्डर बाहर है और एक मिड विकेट का फील्डर बाहर है। जिस प्रकार के आप क्षेत्ररक्षण लगाते हो उस प्रकार की आपको गेंदबाजी करनी चाहिए पावर प्ले में। मैं कहूंगा कि अच्छा एक्सपीरियंस भी है विक्की के पास और अनुभव की कमी नहीं है जिनके पास, जो लेजेंडरी खिलाड़ी है संदेश पार्टे। थोड़े लेफ्ट हैंड बैट्समैन अब स्ट्राइक पर है तो थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करना जरूरी है, क्योंकि ये ग्राउंड थोड़ा सा लेफ्टी के लिए पास है, यानी कि मैं कहूंगा राइटी की जो बाउंड्रीज है 55 मीटर है और लेफ्ट हैंड की केवल 50 मीटर्स की ये बाउंड्री है। नेक्स्ट बॉल डालने के लिए तैयार विक्की आविष्कार को, इस बार पटकी गेंद क्या निकल गई सामने से, परफ्यूम डिलीवरी कहते हैं इसे, नाक के सामने से खुशबू देते हुए आविष्कार को समझ में नहीं आई ये गेंद और सीधे विकेट कीपर के हाथों में जाती हुई। अच्छा कलेक्शन पीछे विकेट के ऋषि सर का, क्या गेंद थी ये, लाजवाब गेंद, क्या स्पीड था इस गेंद में। और ये विकेट जो है ना, जितने भी आप गेंदबाज अगर आप पूछोगे कि इस विकेट के बारे में कौन सी गेंद डालना पसंद करोगे तो केवल तेज रफ्तार से गेंद डालना पसंद करेंगे, क्योंकि विकेट का काफी मदद मिलती है गेंदबाजों को। अगली गेंद इस बार उड़ाया, मिड विकेट के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं और ये दोनों के बीच में से निकलती जाती हुई और ये पहला चौका मंगल मूर्ति के लिए। गुड शॉट आविष्कार। मूर्ति के कैप्टन से थोड़ी सी वार्तालाप जरूर हुई थी। उन्होंने बताया कि हमारा बैटिंग साइड जो है ना थोड़ा सा कम है, दो खिलाड़ी जो नहीं आए, लेकिन हमारा बॉलिंग अटैक बहुत जबरदस्त है। तो मैं चाहूंगा कि फाइटिंग करने के लिए कम से कम इस विकेट पे आपको 50 से 55 रन जरूर बनाने होंगे। बाकी के गेंदों में आपको देखना कितने रन बनाएंगे। फिर एक बार विक्की, इस बार ब्लैंक शॉट खेल रहे हैं यहाँ पर आविष्कार, गेंद के मेरिट पे नहीं आ रहे, उनका पैर नहीं चल रहा, उनका फुटवर्क नहीं हिल रहा है, केवल जगह से स्ट्रोक खेल रहे हैं, यही दिक्कत हो रही है। दोनों बॉल को उन्हें पिछले पैर पे खेले, अगर ये थोड़ा शफल हो जाए या थोड़ा सा फ्रंट फुट पे आए तो कुछ स्ट्रोक देखने मिल सकते हैं। लेकिन अच्छी तारीफ करूंगा मैं यहाँ पर विक्की कलमे की, अब तक केवल एक बाउंड्री खाई है लेकिन ज्यादा से ज्यादा गेंद विकेट कीपर के हाथों में डाली है। अगली गेंद विक्की कलमे, P2, फिर से एक बार लाजवाब गेंद और अशोक सरक, इनका भी यहां पर हार्दिक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम सर। क्या लाजवाब गेंदबाजी हो रही है विक्की कलमे, जबरदस्त गेंदबाजी। और P2 के तरफ से केवल एक बाउंड्री आया है। अब तक रन की तरफ नजर डाले तो केवल 9 रन बने हैं, 9 नो लॉस। मंगल मूर्ति, इस बार वही रिप्ले देखने मिल रहा है, वाह क्या गेंदबाजी की है विक्की कलमे ने, जोरदार तालियां विक्की कलमे के लिए, क्या गेंदबाजी की है। यू जाते हैं और यू आता है, कम ऑन डीजे। डीजे। और कल एक जबरदस्त मुकाबला लेजेंडरी के बीच में होने वाला है, यानी कि 40 प्लस का जो कल का हाफ है तालुका वाइज, और उसके पहला मुकाबला होने जा रहा है चिकली फाइटर्स वर्सेस मराठा स्पोर्ट्स बेलगाम, दूसरा धनविंद एकवीरा स्पोर्ट्स
वसई 11 विरुद्ध वीपीसी पनवेल। तीसरा मुकाबला होगा कनक 11 भांडुप उनके साथ खेलेंगे यहाँ पर कल्याण डोंबिवली। चौथा मुकाबला होगा हमराज मृत्युंजय वर्सेस गोपी 11 ठाणे। सभी टीमों के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करता हूं टाइम पर आ जाए। पूरा मैच जो है ना पूरे ओवर के खिलाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन जो मेघ राजा है ना ये शाम को ही आते हैं इस देवरोड में, और वैसे भी देखा जाए तो ये बारिश का समय चल रहा है, तो आशा करते हैं कि फाइनल तक बस थोड़ा साथ दे दे हमारा और ये फाइनल हमारी पूरी अच्छे तरीके से निकल जाए। तो चलिए तीसरा ओवर का यहाँ पर खेल स्टार्ट हो रहा है। समीर के हाथ में गेंद, टीम का तीसरा और खुद के कोटे का अंतिम ओवर लेकर आएंगे समीर। स्ट्राइक पर सागर निकम। पावर प्ले में जिस प्रकार की बल्लेबाजी होनी चाहिए थी वो मंगल मूर्ति की तरफ से देखने नहीं मिली। इस बार देखिए क्या चतुराई भरी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर समीर, और वहां पे देखिए स्लिप को आगे खड़ा किया है और विकेट कीपर भी विकेट को चिपक के खड़े हैं। यही तो तारीफ करता हूं मैं हमेशा ऋषि सर की, काफी चुस्त और एकदम एक्टिव है, एकदम लचीला शरीर है उनका। अगली गेंद, इस बार देखिए क्या कलेक्शन है सर की, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर समीर। लाजवाब डिलीवरी यहाँ पर बार बार डाल रहे हैं, कुछ समझ नहीं पा रहे हैं यहाँ पर सागर, लेकिन अच्छे बैट्समैन है ये सातारा जिले के, टॉप 1 में इनका नाम आता है। इस बार फिर से शरीर से टकराई गेंद, क्या भी रनआउट का मौका हो सकता है। सर ने वहां पर कलेक्शन किया, लेकिन लेग बाइस के रूप में एक रन जरूर मिलेगा। अंपायर अजय अवले सर का इशारा लेग बाइस, और ये देखिए वहां पर क्यों नहीं एक 10 मीटर की दौड़ जरूर हुई थी सर और दत्ता पवार के बीच में, लेकिन वो 10 मीटर की दौड़ भी वहां पर ऋषि सर ने ही जीते। मैं भी वही कह रहा था, दत्ता थोड़ा देख के दौड़े। और अब लेफ्ट हैंड बैट्समैन आविष्कार के बल्ले से केवल एक मात्र बाउंड्री देखने मिली थी, वो भी मिड विकेट के ऊपर P2 के ओवर में। चाहते मंगल मूर्ति के भी खिलाड़ी की कम से कम 50 से 55 रन बन जाए तो 2 हाथ करने का हमको भी मौका मिलेगा, लेकिन तीसरा ओवर पद्धति पथ पर है और केवल 10। और ये अच्छा स्ट्रोक, ग्राउंडेड शॉट वहां पर महेश नानगुड़ी के, वहां पर थोड़ी सी खराब क्षेत्र रक्षण, उसके बीच दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से 2 रन पूरे किए। इस 2 के साथ टीम आगे बढ़ती हुई 12 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। एक अच्छी बात तो ये मंगल मूर्ति के लिए कि कोई विकेट नहीं खोया है, लेकिन दूसरी तरफ देखे थे कि ज्यादा रन भी नहीं जोड़ पाए हैं। ये भी पीछे वाले बैट्समैन भी कहेंगे कि अरे अगर इस प्रकार का खेलना है तो आप पीछे आ जाइए। अगली गेंद, इस बार लेग के बाहर थी ये गेंद, उसको पुल कर दिया। वहां पर खिलाड़ी मौजूद है कि जब तक के फील्ड करते हैं, और ये दूसरा रन लेने की कोशिश, और ये थोड़ा सा खराब थ्रो, और इसी बीच 2 रन मिले। अगर बड़े शॉट अगर आपके पास नहीं आ रहे हैं ना, तो थोड़े से सिंगल डबल से भी आप रन स्कोरबोर्ड को हिला सकते हैं। थोड़ा सा एक स्टैंडर्ड क्रिकेट जो है सिंगल डबल की तरफ भी अगर ध्यान दे तो मोस्ट भी आपका स्कोरबोर्ड जो है ना हिलता रहेगा। इस 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ आगे 14 रन। इस बार बैट के नीचे ये गेंद थी, खेलना चाहते थे आड़े बल्ले से, लेकिन बैट के बीचों बीच संपर्क नहीं हुआ। और यहाँ पर जो प्लानिंग नजर आ रही है मुझे एकदम परफेक्ट, जो मैं सोच रहा था वैसे ही हो रहा है। अब एक न्यू बैट्समैन को अंदर जाने की जरूरत है, क्योंकि रन नहीं आ रहे, काफी गेंदे खेल चुके हैं। 18 गेंदे अब तक दोनों ही बैट्समैन ने खेल ली है, और अब केवल 12 गेंदे आना बाकी, और स्कोर बोर्ड पर नजर डाले तो 15 रन। कम ऑन डीजे। दहशत के नाम से फेमस खिलाड़ी, 40 प्लस लेजेंड खिलाड़ी है, इनका भी यहाँ पर आगमन हो गया है, तो मोस्ट वेलकम डॉन सर। और इनके नसीब इतना अच्छा है कि हर टूर्नामेंट में, जितने बड़े टूर्नामेंट में ना, लास्ट मोमेंट में ही इनको वाइल्ड एंट्री मिलती है। मतलब डॉन सर का एक ही मतलब, जितना कमी तिता हमी, जिसका कोई नहीं होता है ना उसका डॉन होता है।
तो टीम का चौथा और पहले अपना ओवर लेकर आए हैं यहाँ पर वासिक शेख, और पहले रन आउट का विकेट यहाँ पर देखने मिला है। आविष्कार को जाना होगा, ये मैं कहता हूँ कि जानबूझ के ये रन लिया होगा, क्योंकि ये जानते हैं काफी गेंद कम बची हुई है। भूषण गोड़े जैसे एक दिग्गज खिलाड़ी पीछे है, इनको भी बैटिंग करने का मौका मिले, कम से कम 8 से 7 गेंदें इनको भी खेलने का मौका मिले तो स्कोर बोर्ड में थोड़ा सा परिवर्तन हो सकता है, और इस एक के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रन। इसके पहले का मुकाबला अगर बात किया जाए तो 12 गेंदों में 17 गेंदों में केवल 12 रन बने थे, यानी कि स्लॉग ओवर में ना यहाँ पर रन बन रहे हैं। बस उसी प्लानिंग से यहाँ पर मंगल मूर्ति की तरफ से भूषण गोले का यहाँ पर आगमन हुआ है बैटिंग के लिए, क्योंकि थोड़ा सा प्लानिंग कर रहे थे पहले ही ओवर में कि आप भागो, जबरदस्ती रन लो, क्योंकि जब तक और अब सातारा का और एक स्टार खिलाड़ी भूषण गोले, क्या परफॉर्मेंस किया था इन्होंने आईएसपीएल में, जबरदस्त परफॉर्मेंस देखने मिला था। एक अच्छा लेदर बॉल क्रिकेट भी खेलते हैं भूषण गोले। अगली गेंद चेंज ऑफ पेस, हल्के हाथ से खेल दिया वहां पर, पॉइंट पर काफी दूर खिलाड़ी, और इसी बीच रनआउट का मौका हो सकता था, लेकिन ऋषि सर से ये पहली बार देख रहा हूं कि कलेक्शन खराब हुआ, और इसी बीच अंपायर जी का इशारा, नो बॉल, नो +2। और देखिए ये जैसे ही बैट्समैन चेंज हुआ ना, रन आना स्टार्ट हो गया है, यानी कि स्कोर बोर्ड अब हिल रहा है, थोड़ा सा अभी थोड़ा भाग रहा है। इसी के साथ 3 बने और 3 के साथ स्कोर में बढ़ोतरी, 19 रन। अगला गेंद होगा फ्री हिट। अब इस फ्री हिट पे देखना है कितने रन जोड़ पाएंगे भूषण गोले, क्योंकि ये एक अच्छा मौका मिला है भूषण गोले को, और फ्री हिट का इस पर कितने रन जोड़ पाएंगे भूषण। इस बार बाहरी किनारा लगा, वहां पर खिलाड़ी मौजूद है, कैच छूटा, लेकिन कैच पकड़ते तो कम से कम 1 रन से नहीं रोक पाते। 1 रन जरूर मिला, फ्री हिट का कोई मौका नहीं उठाया यहाँ पर भूषण गोले ने। अच्छी वापसी वासिक शेख की। एक वासिक शेख की बात की जाए ना तो ऑलराउंडर में इनका काफी 5 टॉप ऑलराउंडर्स में इनका नाम आता है, काफी प्रीमियर लीग खेलने का एक्सपीरियंस है इनको। बाहर ज्यादा अगली गेंद सागर के लिए, इस बार स्लोअर वन। ये एक गेंद का एक काफी इस्तेमाल कर रहे हैं आप आजकल वासिक से, कुछ समझ नहीं पाते हैं बल्लेबाज की इसको ज्यादा जोर से खींच के मारे या प्लेट करे, फिर भी सागर स्क्वायर लेग की तरफ खेलना चाहते थे, स्वीप करना चाहते थे, लेकिन बैट का बाहरी किनारा लगा और समीर के हाथ में गेंद गई। केवल 1 रन, 1 के साथ स्कोर बढ़ोतरी 21 रन। अभी भी कुछ 8 गेंदे इस पहले इनिंग के आना बाकी है। इस 8 गेंदों में कितने रन जोड़ पाएगी मंगल मूर्ति की टीम। इस बार उड़ाया हेलीकॉप्टर, गुड शॉट, और ये 1 बाउंड शायद सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद। वेल शॉट भूषण। थैंक यू सो मच डीजे। क्या स्ट्रोक खेला था यहाँ पर भूषण गोले ने। जैसे ही देखा गेंद नीचे आ रही है, यॉर्क आ रही है, अपना हेलीकॉप्टर निकाला और उड़ाया सीधे कवर्स के ऊपर से। 4 रन के लिए 1 बाउंस। अगली गेंद वासिक की भूषण के लिए। इस बार लेग स्टंप पर निशाना साधा था वासिक ने, लेकिन लेग स्टंप को छोड़ के वे गेंद निकल गई और एक अतिरिक्त रन मिला मंगल मूर्ति को, और इस एक के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन। इसके बाद जैसे इनिंग खत्म होती है, दोनों कैप्टन से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं कि टॉस के लिए टॉस बॉक्स में आ जाइए। जैसे ही भूषण बैटिंग के लिए आया ना, थोड़ा सा रन में तेजी देखने मिल रही है। इस बार अपना डांसिंग और विकेट आगे आए थे जरूर, फिर से एक बार लेग स्टंप के काफी बाहर ये गेंद। 2 अतिरिक्त खराब गेंद किए यहाँ पर वासिक शेख ने। पट्टा ग्रुप के खास मेंबर गुप्ता जी और आनंद, नवीन आनंद सर उर्फ मेजर साहब, आपका भी यहाँ पर मोस्ट वेलकम।
फिर से एक बार वाशिक, भूषण गोले के लिए वाइटम और विकेट, इस बार फुल टॉस, क्या पोजीशन बनाया और ये सीधे गेंद जाएगी 6 रन के लिए। पहला छक्का यहां पर भूषण गोले के बल्ले से मंगल मूर्ति के लिए। इस पहले मैच का जो इक्वेशन था ना, सेम इसी प्रकार था कि पहले कुछ पावर प्ले में रन नहीं बन रहे, लेकिन पावर प्ले के बाद स्लॉग ओवर्स में रन बन रहे हैं। यानी कि पावर प्ले खुलने के बाद अच्छी बैटिंग भूषण गोले की। इस बार डांसिंग डाउन द विकेट आगे आए खेलने के लिए दत्ता पवार वहां पर मौजूद, और ये थोड़ा सा आउटफील्ड है ना, थोड़ा गीला है, इसलिए थोड़ी मिट्टी जो भुरभुरी हो चुकी है, गेंद ने ज्यादा बाउंस नहीं लिया। अगर ये टच सरफेस अगर कड़क होता तो 4 रन के लिए निकल जाती, लेकिन वहां पर चतुराई भरी रनिंग, और देखते ही देखते वासिक सर और ऋषि सर के सामने से 1 रन चुरा लिया, और इसे 3 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36, लॉस ऑफ 1 विकेट। बने थे और तीसरे ओवर में 6 आए, और जितने 3 ओवर में रन नहीं आए ना, उतने चौथे ओवर में रन आए। वासिक शेख को काफी महंगे खर्चीले साबित हुए वासिक शेख। टोटल 21 रन आए यहाँ पर वासिक को। 21 के साथ अगर स्कोर पे नजर डालें तो पूरे बन गए अब 36 रन। आखिरी ओवर अभी भी आना बाकी है। मंगल मूर्ति की टीम यही सोच रही है कि यहाँ से आखिरी ओवर में 14 या 15 रन आ जाए, 50 के ऊपर 1 या 2 रन और बढ़ जाए। तो उन्होंने पहले ही वार्तालाप में बताया कि हमारी बैटिंग साइड थोड़ी सी वीक है, लेकिन हमारी बॉलिंग साइड बहुत स्ट्रांग है। तो हम भी चाहते हैं कि मैच है ना एकदम कट टू कट हो, कांटे भरे मुकाबला देखना पसंद करते हैं पब्लिक। एक वन साइड मुकाबले की तरफ ज्यादा ध्यान नहीं देते हैं। आखिरी गेंद तक अगर मैच जाए ना, उस मैच को आखिरी तक याद रखा जाता है। अगर आप जितने पहले अगर मैच जीतोगे ना, उसको कोई ध्यान में नहीं रखते। इसीलिए ना आखिरी ओवर तक जो मैच जाता है ना, उसे काफी सालों तक याद रखा जाता है। लेकिन इसी बीच एक अगले गेंदबाज शुभम शेलके, कल भी क्या गेंदबाजी की थी शुभम शेलके ने। अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है शुभम, और उसी के बीच अभी उनके साथ अपोजिट देखा जाए तो भूषण गोले, जिन्होंने एक जबरदस्त स्क्वायर लेग के ऊपर एक सिक्सर मारा था, और कवर्स के ऊपर से एक बाउंड्री। अगली गेंद, इस बार शॉर्ट पिच गेंद, खराब गेंद थी, इसको पनिश करना चाहते थे भूषण, लेकिन बैट के बाहरी किनारे पे लगा और 1 रन लिया। दूसरे की कोशिश, आसानी से यहाँ पर 2 रन पूरे कर लिए दोनों ही बैट्समैन ने। अब थोड़ा सा भूषण भी समझते होंगे कि क्या गेंद थी, मैं 106 के बाहर फेंक सकता था, लेकिन बैट के जो मिडलिंग ने हुआ ये गेंद, बैट का निचली हिस्सा लगा और मिड विकेट के ऊपर ऋतिक खड़े, उनके पास गेंद टहलते टहलते गई। जब तक कि ऋतिक इस गेंद को उठाते, जब तक दोनों ही बैट्समैन ने 2 रन ले लिया आसानी से। इस 2 के साथ स्कोर पे बढ़ोतरी 38, और अब 5 गेंदों का खेल यहाँ पर बचा हुआ है। 5 गेंदों में मंगल मूर्ति की टीम कितने रन जोड़ पाएगी, कितना स्कोर सेट कर पाएगी, ये देखने वाली बात है, क्योंकि आपको ही आगे बॉलिंग करनी है। भूषण गोले क्या बैटिंग कर रहे हैं, लाजवाब। इस बार ओवर पिच गेंद, उड़ाया उड़ाया पक्का वहां पर। ओ ये देखिए, ये एक कहानी होती है लेजेंडरी खिलाड़ी की। जितना अनुभव उनके पास कूट कूट कर भरा हुआ है ना, संदेश पार्टे ने ये अपने टीम के लिए 5 जरूर रन बचाए हैं, और इसी बीच रन आउट का यहाँ पर बड़ा विकेट भूषण गोले को जाना होगा। वेल फील्डिंग संदेश सर, 5 भी बनाए, 5 रन भी बचाए अपने टीम के लिए, और एक महंगा विकेट, एक बड़ा विकेट लिया रन आउट के रूप में शुभम शेलके ने। कम ऑन डीजे। तेरा पीछा करूं तो ठोकने का
मैच बंबई से आया मेरा दोस्त डीजे वाले ने गाना बजाया, लेकिन मैं कहूंगा कि इस बीच जो अगले बैट्समैन जा रहे हैं ना शुभम, ये भी हमारे नागपुर से आए हुए दोस्त, एक अच्छे खिलाड़ी, ऑलराउंडर परफॉर्मेंस करते, काफी नाम है इनका नागपुर में। शुभम अब स्थायिक खिलाड़ी बन चुके हैं, पुणे के हड़पसर में रहते हैं और नागपुर के जितने भी बड़े टूर्नामेंट होते हैं उनका वहां पर योगदान रहता है। लेकिन अभी फिलहाल ये पुणे में स्तर है खिलाड़ी शुभम हुनवले, एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है। चलो चलते हैं अगले कुछ गेंदे बची हुई है स्ट्राइक पर। सागर 39 रन बन चुके हैं, कुछ गेंदें बची हुई है। सागर की आज बैटिंग देखने नहीं मिली, जिस प्रकार की गेंद बैटिंग सागर ने की थी आई करंडक में, क्या ताबड़तोड़ बैटिंग की थी सागर ने, उस प्रकार की बैटिंग देखने नहीं मिली जिस प्रकार की बैटिंग महाबलेश्वर में की थी, सातारा में की थी सागर। इस बार उड़ाया और ये क्या होगा, इस बार ये पूरे 6 मिलेंगे। गुड शॉट सागर। डीजे और ये सागर के बल्ले से स्ट्रोक लेट आया पर थेट आया और इसी स्ट्रोक की जरूरत है स्लॉग ओवर में। देखिए ना, जैसे ही पहले मैच का रूल्स जो रिजल्ट लगा था उसी का यहाँ पर चलता हुआ डिप्टो चल रहा है, क्योंकि पहले P2 P1 में कोई रन नहीं बने, स्लॉग ओवर में रन बन रहे हैं और दोनों भी छक्के देखे तो स्लॉग ओवर में ही आए हैं। एक भूषण ने खेला और दूसरा सागर ने। पटकी हुई गेंद, इसको भी पनिश करना चाहते थे लेकिन ये बार बार बच गए यहाँ पर शुभम। और इस प्रकार के गेंद को कोई भी बैट्समैन छोड़ना नहीं चाहेगा, क्योंकि ये एक सबसे इजी गेंद होती है शॉर्ट बॉल, जिसको सभी बैट्समैन जो है ना इस गेंद को खेलना काफी पसंद करते हैं। इसके पहले वाला शॉट जो ओवर पिच डाला था शुभम ने, वो एक गेंद और ये दूसरी शॉर्ट बॉल। अगली गेंद डालने के लिए तैयार शुभम सागर के लिए। इस बार फिर से बाहरी किनारा लिया, वहां पर शायद कैच छूटा है और एक मिला और शुभम अब स्ट्राइक पर आएंगे और मुझे लगता है इस ओवर की लेग बाइज के रूप में एक रन मिला। इस एक के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन। शुभम के बल्ले से अगर मंगलमूर्ति की टीम चाहेगी कि कुछ एक बड़ा स्ट्रोक आ जाए, क्योंकि ये जो रन बनेंगे ना, ये रन ही आपको ब्रह्म ब्रह्म स्थान बनेगा, क्योंकि ये गेंद का महत्व है। लेकिन अच्छी तारीफ करूंगा मैं यहाँ पर शुभम की, लाजवाब गेंदबाजी डॉट, और इसी के साथ पहले इनिंग यहाँ पर समाप्त हुई और यहाँ पर मंगलमूर्ति ने बनाया 5 के बाद 46 और जीतने के लिए चाहिए 47। चलो टॉस के लिए दोनों ही कैप्टन आ जाए। एक तरफ गायत्री लेवल के कैप्टन रेडी है, अमूल दादा पवार के कैप्टन से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं प्लीज टॉस के लिए आ जाए, देरी ना करें। और इस मैच का टॉस जो है ना डॉक्टर विजय चौधरी इनके शुभ हाथों से होगा टॉस बॉक्स में। सर प्लीज टॉस के लिए जाइए और इसके बाद का जो आंखों देखा हाल वॉइस ऑफ इंडिया मिस्टर मिस्टर चंदू शेट्टी सर, सुशील मराठे और डॉक्टर विजय चौधरी, इनके हाथ से ये टॉस होगा। सन्माननीय सुशील चौधरी साहेब आणि मराठे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। यानंतर एक महत्त्वाचा डॉक्टर चौधरी साहेब आहेत, त्या ठिकाणी मराठे साहेब आहेत, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल। एका बाजूला प्रदीप नैनित आहेत, एका बाजूला अमोल पवार आहेत, एक मुंबईची टीम आहे तर एक पुण्याची टीम आहे। याच्यामध्ये यानंतरचा एक महत्त्वाचा सामना होणार आहे आणि त्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय श्री अष्टविनायक विजन चषक 2024 मध्ये। मात्र एका महत्त्वाच्या मॅचचा आता टॉस होतोय, परंतु इकडे आनंद चव्हाण सरांना आपण ऐकत होतात, ज्यांना पॉवर प्ले किंग म्हटलं जातं। आता यानंतर त्यांची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि पहिल्या डावात इकडे धावा झालेल्या आहेत त्या 46, विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे 47 तेवढं मोठं वाटत नसेल, परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता फाईट करण्यासाठी पुरेसे आहेत, तर 47 मध्ये सुद्धा मॅच रंगू शकते। कोणी जिंकला टॉस? हा, अमोल पवार यांनी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी गायत्री 11 प्रदीप नैनित आपल्या टीमला बॅटिंगसाठी मात्र आता दाखल व्हायचं आहे।
परविंदर सिंह जी यहाँ आ चुके हैं, खास चंडीगढ़ से इस मैच को देखने के लिए आ चुके हैं। मनोज ताक सर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। इस मैच को देखने के लिए खास चंडीगढ़ से आ चुके हैं, आपका तहे दिल से हम स्वागत करेंगे। श्री अष्टविनायक विजन ट्रॉफी 2024 में आप दोनों का तहे दिल से स्वागत। मुख्य आयोजक या स्पर्धेचे विल्सन सर असतील, विमल कौल सर असतील, मिंकू मल्होत्रा असतील, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, श्री अष्टविनायक विजनची संपूर्ण टीम। आणि आज या क्रीडा स्पर्धेचा व्यावसायिक गटाचा दिवस आहे आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर आहे। एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे, कारण पहिल्या डावात 46 धावा झाल्यानंतर 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी मंगलमूर्ती संघाने हमराज मृत्युंजय संघासमोर ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वाशिक शेख पुण्यातील एक जबरदस्त खेळाडू आहेत। त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर महेश नानगुडे, एक युवा फलंदाज म्हणून त्यांनी आपली छाप खूप चांगल्या पद्धतीने सोडली गेल्या 2-3 वर्षात। महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला वाशिक शेख पाहायला मिळतात आणि त्यांना रोखण्यासाठी साताऱ्याचा सुपरस्टार ISPL खेळाडू, ISPL ज्यांनी खेळलं असे भूषण गोळे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पहिल्याच सुरुवातीला आमंत्रित करण्यात आले आहे। चला मॅच सुरू करायची आहे। हा, बॅटिंग टीम आपण डगआउट मधून बॅटिंगला यायचे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे, कारण आता गेलेत हरकत नाही। यानंतरचे सगळे बॅटर आता आपण इकडनं जायचं आहे। चला मॅच सुरू करायची आहे। दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते। श्री अष्टविनायक विजन चषक 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे। पावसालाही आता जवळपास सुरुवात झाली आहे, परंतु महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटची शेवटची हंगामातील स्पर्धा। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर, 6। वाशिक शेखने मात्र षटकार खेळलाय भूषण गोळे यांच्या विरुद्ध। एक मोठी लढत जरूर आहे, परंतु सुरुवात धडाकेबाज केली आहे आणि आता आपल्याला पाहायचं आहे यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कमबॅक केलं जाईल का। महेश नानगुडे यांनी जोडीला जर पाहिलं तर वाशिक शेख आहेत, भूषणकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे। यावेळेला पहा आणखीन एक बॉल, त्यालाही स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने पाठवलं। यावेळेला धावा मिळतील 4, चौकार। चा पाठलाग करायचा आहे, गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल। ती क्षमता भूषण यांच्याकडे आहे, दाखवावं लागेल, परंतु समोर आहेत वाशिक। स्लोअर वन, इकडे फटका फसला जरूर होता, परंतु तिकडे फिल्डर नव्हते। एक चांगलं रणनीती थोडीशी बदलली गेली होती, इकडे टप्पा बदलला, परंतु 2 धावा मात्र नाही रोखू शकले आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते। 12 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल। देहू रोड मध्ये आपण आहोत, पुण्यामध्ये आहोत, म्हणजे देहू रोडला पुण्याचा प्रवेशद्वारच म्हणता येईल, कारण इकडे पुढे आता पुणे, मग पिंपरी चिंचवड, पुणे असं सुरू होतं। आणि धावफलक जर पाहिलं तर आता 12 वर पाठवलाय। पॉवर प्लेचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घेतला गेलेला आहे। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते वाशिक यांची। यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जरूर आहे। बॉलला थोडंसं दूर ठेवलं होतं, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर वरून येत आहेत। गणेश स्वतः आहेत त्या ठिकाणी, चेंडूची फेकी जरूर केली आहे, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। हा 2 धावांनी 14 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल। गणेश आडवळेचे टीमचे मालक सुद्धा आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघही आपल्याला पाहायला मिळत असतो। क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे भूषण गोळे। लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक प्रख्यात खेळाडू आहेत।
यावेळेला पुढे सरसावले आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतोय भूषण गोळे. सुरुवात जबरदस्त झाली होती परंतु विकेट काढण्यात यशस्वी राहिले. धक्का बसतोय मात्र या ठिकाणी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणेला पहिला. आविष्कार दाते यांनी पकडली. 14 धावा धावफलकावर आहे. 47चा पाठलाग करायचा आहे. निर्धारित 5 ओव्हरमध्ये हा 47चा पाठलाग करायचा आहे. परंतु आज आपण पाहिलं एका धावेचं षटक सुद्धा पाहिलंय आज आपण आणि 26 धावांचं षटक सुद्धा पाहिलेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये अक्षय तावरे, अमित नाईक, सनी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि या मॅचची सुरुवात तसं पाहिलं तर चांगली नव्हती झाली, तेवढी विशेष नव्हती झाली. परंतु ज्या पद्धतीने भूषणने बॅटिंग केली आहे कमी गतीचा बॉल त्याला जर पाहिलं तर कव्हर्सला खेळतायत सर्कलचे खेळाडू त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात शुभम मोनाळे परंतु धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या झाली आहे 15. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये 32 करायचे आहेत. 8 धावांचा या ठिकाणी फरक देखील पाहायला मिळेल परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली जाते. गोलंदाजीसाठी येत आहेत कुणाल देशमुख, गोलंदाजीसाठी येत आहेत. कुणाल देशमुख यांना पाहिलं मूळचे नागपूरचे खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहिलं मिळतात कुणाल देशमुख. परंतु समोर जर पाहिलं तर दत्ता पवार आणखीन एक असे खेळाडू जे मात्र पॉवरफुल बॅटिंगसाठी ओळखले जातात त्यांनाच बॅटिंगसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. आम्ही आभारी आहोत विल्सन सर यांचे, विमल कौल, मिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, अष्टविनायक विजन टीम ज्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे आणि आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. देहू रोड पुणे या ठिकाणी पहिला बॉल फुल टॉस परंतु त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 16 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. कमबॅक करावं लागेल. कुणाल देशमुख यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. काही डॉट बॉल काही विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा मंगलमूर्ती टीमला घेऊन येतील. त्याचबरोबर अष्टविनायक टीमचाच खेळाडू आहे, श्री अष्टविनायक टीमचाच खेळाडू आहे निहाल तुसामत, ज्याला गेल्या वर्षी आपण एमपीएल गाजवताना पाहिलं. याही वर्षी एमपीएल मध्ये महाराष्ट्रातील एक ख्यातनाम खेळाडू म्हणून अल्पावधीत ज्याने ओळख निर्माण केली तो मूळचा श्री अष्टविनायक संघाचाच खेळाडू आहे. आज सगळ्यांना अभिमानाची बाब आहे आणि तोही दिवस दूर नसेल ज्या दिवशी तो महाराष्ट्राच्या मुख्य संघात आणि IPL सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा निहालच्या पाठीमागे आहेत. पुढे सरसावा स्ट्रोक खेळला जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल नाही अडला. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4 चौकार. येताना पाहायला मिळतोय आणि चौकार आला आहे. महेश नानगुडे यांच्या बॅट मधून चौकार आलाय. पहिलाच बॉल खेळले चौकार देखील या ठिकाणी आलाय.
या वेळेला रिव्हर्स खेळणे, फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर चौकार आला खरा, परंतु दुसऱ्याच बॉलवर आली आहे विकेट. महेश नानगुडे आउट. विकेट येते, विकेट मॅच मध्ये घेऊन येतात आणि इकडे आणखीन एक विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शुभम शेळके यांना आपण जाताना पाहतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसगावचा असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी मैदानात जाईल. गतवर्षी गोव्याची स्पर्धा देखील गाजवली होती या खेळाडूने आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून किंवा आयडॉल म्हणून देखील समाविष्ट असतात शुभम शेळके आणि आज तेच त्यांना पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमकडून. परंतु इकडे आत्मविश्वास कुणाल देशमुख यांचा वाढला असणार आहे कारण त्यांनी विकेट घेतली आहे. यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. वा कुणाल वा, चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कुणाल यांनी केलेलं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 20 वर पाहायला मिळते, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे आणि 20 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज देऊरोड नगरीमध्ये आपण पाहत आहात. आणखीन एक चांगला बॉल, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता इकडे. कुणालने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. धावसंख्या जर पाहिलं तर एकने पुढे गेले 21, म्हणजे अजूनही 26 पाहिजेत. 19 बॉल बाकी आहेत, 26 धावांची आवश्यकता. दत्ता पवार आणि जोडीला शुभम शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो या, वा 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 कुणाल वा, चांगली गोलंदाजी मात्र कुणालने या ठिकाणी केली आहे. या ओव्हर मध्ये टीमचं कमबॅक करून दिलंय, कारण या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या, एक महत्वपूर्ण विकेटही आली. 21 धावा धावफलकावर आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजून 18 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 26. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगत मात्र आता वाढू लागलेली आहे. पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात त्या कंट्रोल केल्या गेल्या. कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे ते या ठिकाणी पाहावं लागेल. ऑप्शन मात्र प्रत्येक संघामध्ये जास्त असतात, परंतु आता योग्य वेळेला योग्य गोलंदाजाला आणणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. निखिल शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी, मूळचे संगमनेरचे, आज मात्र दाखल झालेले आहेत या ठिकाणी या गोलंदाजीसाठी निखिल शिंदे. 18 चेंडू 26, 18 गेंदे 26 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. निखिल शिंदे समोर शुभम शेळके आणि जोडीला दत्ता पवार आहेत. 18 चेंडू मध्ये 26, एक रंगतदार मॅच होऊ शकते. मॅच आणि दोन्ही टीम कारण बलाढ्य आहेत. पहिला बॉल थोडासा दूर होता, त्याला मात्र खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, यशस्वी नाही झाले. डॉट बॉल येतोय, समीकरण बदलतंय. 17 बॉल 26, 17 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. मंगलमूर्ती, टीम मंगलमूर्ती, गणेश आडवळे आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋषी जोरी सरांना आपण पाहतो. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संदेश पार्टे यांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळते. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला समोरच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक मात्र तत्परतेने आले, चेंडूची फेकी आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि इकडे 2 धावांनी धावसंख्या, कारण एक एक क्षण प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकत असतो. धावसंख्या 23 झालेली आहे. श्री अष्टविनायक विजन चषक आपण पाहतोय, 4थं पर्व आहे या स्पर्धेचं. आज अखिल भारतीय खेळाडू या ठिकाणी दाखल होतील, भारतभरातून आलेले खेळाडू दाखल होतील. चर्चा महाराष्ट्रभर होईल देऊरोडची आणि श्री अष्टविनायक विजयची सुद्धा. 23 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले, स्ट्रोक खेळलाय, परंतु तो हातातच जातोय. शुभम शेळके यांना माघारी परतावं लागतंय. विकेट येते.
धन्यवाद धन्यवाद डीजे. महत्वाची विकेट आली आहे, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने यावर्षी श्रीतेज करंडकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली, ज्या खेळाडूने माळीनगरची स्पर्धा गाजवली आणि ज्या खेळाडूने याच आठवड्यामध्ये लातूरच्या अहमदपूरमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा केला, श्रीगोंदा तालुक्यातील खेळाडू ऋतिक गजर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सध्या चर्चेत आहे हे नाव, परंतु मॅच हळूहळू रंगात येऊ लागलेली आहे आता. परंतु निखिलचं कौतुक करावं लागेल. निखिल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत. मॅच मधील रंग मात्र या ठिकाणी भरले गेलेले आहेत. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. शुभम आले तिकडे, एक धाव पूर्ण केली जाईल. तत्परता दाखवली, एकच धाव. चांगली या ठिकाणी कामगिरी होते. कमबॅक मात्र या ठिकाणी मंगल मूर्तीने सुद्धा केलेला आहे. प्रेक्षकांना उत्कंठा पाहिजे असते, प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते आणि ती चुरस आता हळूहळू वाढू लागलेली आहे. धावफलक जर पाहिला तर 24 वर आहे, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे आणि 14 बॉलचा खेळ बाकी आहे. हे 2 बॉल निखिल शिंदे यांचे खूप निर्णायक असतील. दत्ता पवार आपल्या पॉवरफुल बॅटिंग साठी ओळखले जातात. मावळ तालुक्यातील कामशेत गावचे बॅटर पाहायला मिळतात सध्या. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, फिल्डर आहे तिकडे आणि जशी बॉलिंग तशी फिल्डिंग या ठिकाणी निखिल शिंदे यांनी रणनीती बनवली आहे, परंतु डायरेक्ट हिटची गरज होती. इकडे एक धाव मिळेल. धाव संख्या जर पाहिली तर 25. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. मॅच मात्र अजूनही जर पाहिलं तर 22 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल बाकी आहेत. एखादा षटकार, एखादा चौकार मॅचचं गणित बदलू शकतो, परंतु दबाव गोलंदाजांनी वाढवलाय. सन्माननीय प्रदीप भाऊ चव्हाण साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व. आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेला फटका तर खेळलाय, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. आणि परंतु जरी 2 धावा आल्या असतील, मॅच मात्र आता 50-50 झाली आहे. कारण षटक क्रमांक 3 संपल्यानंतर धाव संख्या टीमची झालेली आहे ती 27 आणि आता 2 षटका बाकी आहे. धावांची आवश्यकता 20. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या म्हणजे 15, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6, तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा 6, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. त्या कोण टाकणार, कुणाला बॉलिंग दिली जाणार, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण ऑप्शन कुणालाही आहेत, भूषणही आहेत, त्यामुळे कुणाच्या हातात चेंडू सोपवला जाईल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मंगल मूर्ती टीम देखील मॅच मध्ये आली. आता एका बाजूला ऋषिकेश जोरी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गणेश आडवळे यांची टीम पाहायला मिळते. प्रदीप भाऊ चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही आभारी आहोत विल्सन सर यांचे, विमल कौल, पिंकू मल्होत्रा, प्रदीप भाऊ चव्हाण, पट्टा ग्रुप, श्री अष्टविनायक विजन टीम. 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. बारा बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आलंय भूषण गोळे यांना. सातारा जिल्ह्यातील एकमेव असे खेळाडू यावर्षी ISPL खेळले. मागील 2-3 वर्षात जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट थक्क करणारा परफॉर्मन्स टेनिस क्रिकेट मध्ये देखील दाखवला भूषण गोळे यांनी. परंतु दत्ता पवार आणि ऋतिक गजर. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय, तिकडे फिल्डर आणि त्यांच्याच हातात गणेश आडवळे होते तिकडे आणि पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी भूषण गोळे यांनी एक मोठी विकेट घेतली आहे. दत्ता पवार आउट. मॅच मात्र रंगतदार ठरते आता.
श्रीकांत खुणे यांना पण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भूषण गोळे यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, तिकडेच फिल्डर तैनात आहेत. हो 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 जबरदस्त रंगत आता मात्र वाढली या मॅच मधील. सुरुवातीला सोपं वाटणारं आव्हान आता मात्र टफ झालंय, पण टफ म्हणजे मॅच इक्वल आहे दोन्ही टीमच्या बाजूला. एक फटका हमराज मृत्युंजयला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, परंतु एखादी विकेट पुन्हा थोडासा दबाव वाढू शकते. त्याच्यामुळे मॅच आता कट टू कट सुरू आहे. मॅच दोन्ही टीम जिंकू शकतात. इकडनं 10 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 19. ऋतिक गजर हा हंगाम या खेळाडूने गाजवलाय. भूषण गोळे वैविध्यता आहे, अनुभव आहे आणि नामवंत खेळाडूंमध्ये का गणना केली जाते, ISPL सारखी स्पर्धा का खेळणे ते दाखवून त्यांनाही द्यावं लागेल. ऋतिक गजर 21-22 वर्षाचे एक लहान वयातीलच खेळाडू आहेत, श्रीगोंदा तालुक्यातील चर्चेत आहेत, त्यांनाही दाखवावं लागेल. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला प्रत्येक वेळेला मैदानात गेल्यानंतर सिद्ध करावंच लागतं. तुमचं नाव कितीही मोठं असेल, मैदानात गेल्यानंतर तुम्हाला कामगिरी ही करावीच लागते. त्यामुळे आज पाहिजे कशा प्रकारची कामगिरी, कारण पूर्व कामगिरीवर मॅचेस नाही जिंकल्या जात, आजच्या कामगिरीवर मॅचेस जिंकल्या जातात. बिग हिट फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु तिकडे खाली क्षेत्र होतं. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि ऋतिक गजर तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत. श्रीकांत खुणे यांच्या जोडीने एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. समर्थ कडू यांना देखील आज इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहात. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच मधील रंगत मात्र या ठिकाणी वाढलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. इकडे अनुभव दाखवत आहेत भूषण, एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि इकडे जर पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. 8 मध्ये 17 मॅच ऑन आहे. साताऱ्यातील सुप्रसिद्ध अशा बॉम्बे रेस्टॉरंटचे मालक सुद्धा आहेत भूषण गोळे. ऋतिक गजर एक जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. दबाव थोडासा वाढलाय, परंतु मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. दोन्ही टीम मधील प्रचंड संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आज देहू रोड मध्ये. श्री अष्टविनायक विजनची ही स्पर्धा. आज मात्र चुरशीच्या मॅचेस पाहायला मिळतील आपल्याला. 7 मध्ये 17, 7 चेंडू बाकी आहेत आणि 17 धावांची आवश्यकता. मॅच दोन्ही टीम जिंकू शकतात. पाहूया काय होईल. यावेळेला फटका टोलावलाय, पाहूया. टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आणि भूषण गोळे का दुसरं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलं गेलं दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. आणि एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते. ऋत्विक गजर होत आहेत आउट आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 30. 6 चेंडू आणि 17. तो मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. श्रीकांत खुणे त्यांची साथ देण्यासाठी मैदानात गेलेत. संदेश पार्टे महाराष्ट्रातील मॅच विनर म्हणून कित्येक वर्ष ही उपाधी संदेश पार्टे यांच्या पुढे लागली गेलेली आहे. आणि आज पाहिजे एका जबरदस्त मॅच मध्ये श्रीकांत खुणे देखील दर्जेदार खेळाडू आहेत. श्रीकांत खुणे यांना मी खूप कमी स्पर्धा खेळताना पाहतो, परंतु ज्या वेळेला येतात श्रीकांत खुणे आपली छाप सोडून जातात. आज त्यांना पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी कामगिरी करावी लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मॅच हमराज मृत्युंजयच्या बाजूने होती, परंतु त्यानंतरच्या लगातार 3 ओव्हरमध्ये मॅच मंगलमूर्तीच्या बाजूने आली. परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये कुणाच्या बाजूने मॅच जाणार, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15 आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या एकंदरीत 15. आज दिवसभरात असंच पाहायला मिळते आम्हाला, कारण पहिल्याही मॅच मध्ये पाहायला मिळालं 6 मध्ये 17 मॅच संपलेली नाहीये. बॉलिंग साठी जर पाहिलं तर येत आहेत
अंकित कणेकर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी बीमर आहे की नाही हे चेक मात्र त्या ठिकाणी पंच तिसरे पंच करतील. कॅच तर झालीये परंतु बीमर असेल तर खेळाडू सुरक्षित नसेल तर माघारी, परंतु आता हे सगळं ठरवतील तिसरे पंच. नो बॉल, नो बॉल. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सर नो आणि धावून काढलेल्या बालेराव सर आताच्या रन कळवा. आयोजकांच्या सूचना येत आहेत, जो काही निर्णय लवकरात लवकर इकडे कळवणे मॅच सुरू करायचे आयोजकांच्या सूचना आहेत.
सर एक मिनिट. हा, नोची रन आहे. सर रन कोणता आहे? जो नोचा एक रन आहे. ओके, तेवढाच आहे. यस. अच्छा ठीक आहे. नो प्लस एक अशा 2 धावा. बरोबर ना ऋषी सर? 6 बॉल बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. आणि फ्रीडचा बॉल घेऊन मात्र गोलंदाज निघालेले आहेत. अंकित, बॅटिंगसाठी संदेश पार्टे. 6 बॉल 15. काय मॅच मात्र या ठिकाणी जबरदस्त रीतीने रंगलेली आहे. प्रेक्षकांनाही अशाच मॅच पाहिजे असतात, कधी इकडे कधी तिकडे जाणाऱ्या मॅचेस. पहिला बॉल संदेश पार्टे यांच्यासाठी. फ्रीडचा बॉल अंकित चांगला टाकलाय. निर्धाव येतोय चेंडू. समीकरण बदलत आहे. 5 मध्ये 15. मंगल मूर्ती, राजुरी जुन्नर, गणेश आडवळे यांची टीम पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमला आपण या ठिकाणी पाहतोय. अंकित संदेश यांच्यासाठी बिग हिट. संदेश पार्टे सिक्सर किंग आहेत. 6 मारलाय. लांब 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 लांब, खूप लांब षटकार. काय मॅच रंगली आहे. कधी इकडे कधी तिकडे. कधी ऋषी जोरी सरांच्या बाजूने जाते, कधी मॅच गणेश आडवळे यांच्या बाजूने जाते. 38 धावा धाव फलकावर आहेत. मॅच जिंकण्यासाठी 9ची आवश्यकता आहे आणि 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल मध्ये 9. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे. काहींना वाटत असेल मंगलमूर्ती जिंकावं, काहींना वाटत असेल हमराज मृत्युंजय जिंकावे, काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होत आहे. दुसरीच मॅच आजच्या दिवसातील मात्र चांगली रंगतदार पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अंकित समोर जर पाहिलं तर संदेश पार्टे अनुभवी खेळाडू आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातो. थोडासा दबाव आहे, परंतु अंकितला या ठिकाणी सिद्ध करण्याची एक नामी संधी सुद्धा आहे. कारण अशा प्रकारचे क्षण तुम्हाला सिद्ध करायला एक संधी देतात. 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. संदेश पार्टे. बॉल थोडा पुढे टाकलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. हातात जाईल का? यस. विकेट येताना पाहिला मिळते. मॅचने पुन्हा एकदा रंग बदललाय. कधी इकडे कधी तिकडे. कधी हमराज मृत्युंजय, कधी मंगल मूर्ती. डीजे चे मुख्य आयोजक सुरेशराव भिसे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. श्री अष्टविनायक विजन चषक मध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. आणि मॅच आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. संदेश पार्टे यांनी एक षटकार मारून मॅच मधील रंगत वाढवली खरी, परंतु लगेच विकेट देखील आली आहे आणि अंकितने कमबॅक केलंय. पैसा वसूल क्रिकेट आणि पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते आणि चुरस पाहायला मिळते. याला व्यावसायिक क्रिकेट म्हणतात. आणि प्रोफेशनल क्रिकेट असं आहे ज्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडल्या जात नाहीत. चुरस पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ऋषी जोरी यांना आपण पाहतोय. अशा प्रकारचे कारनामे, अशा पद्धतीच्या अशा क्षणी षटकार त्यांनी या अगोदर देखील मारलेले आहेत. आज पुन्हा एकदा मारला जाणार का षटकार? श्रीकांत कोणे देखील जोडीला आहेत. 3 बॉल मध्ये 8 करायचे. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार, हमराज मृत्युंजय की मंगल मूर्ती. ऋषी जोरी यांना आपण पाहतोय.
3 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 8. 3 गेंदे 8 रनों की जरूरत. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. टी शर्ट वर त्यांच्या पुढे 2-6 लिहिलेले आहेत. आता त्यातला एखादा तरी या ठिकाणी येईल का? आनंद चव्हाण यांचं ऑब्झर्वेशन होतं आणि 6 महत्वाचा आहे आणि त्याच्या टी शर्ट वर तो 6 लिहिलेला आहे, परंतु तो बॅट मधून येईल का हे खूप महत्वाचं आहे. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. नक्कीच एक कौतुक करावं लागेल. हा सगळा नजारा आहे ना, हा श्री अष्टविनायक विजनच्या सगळ्या आयोजकांमुळे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या मैदानात माझी पहिलीच वेळ आहे कॉमेंट्री करण्याची, कारण त्या मैदानात स्पर्धा राष्ट्रवादी चषक श्रद्धांजली चषकासाठी येणं झालं, परंतु अष्टविनायक विजनच्या स्पर्धेमध्ये आज इकडे येणं झालं आणि काय मॅच रंगतायत आज. जबरदस्त. 3 बॉल 8. एका बाजूला अंकित, एका बाजूला ऋषी यांना पण पाहतो बॅटिंग साठी. चांगला बॉल टाकलाय अगदी खोलवर टप्प्याचा, परंतु त्या ठिकाणी एक धाव नाही रोखू शकले आणि आता समीकरण बदलतंय. धाव संख्या जर पाहिली तर 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. श्रीकांत खुणे यांना अशा प्रकारचे कारनामे करताना आपण पाहिलंय. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट. काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावणारी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार? हमराज मृत्युंजय की मंगलमूर्ती? मंगलमूर्ती की हमराज मृत्युंजय का सुपर ओव्हर होणार? 2 बॉल नंतर कळेल. अंकित, ओ टप्पा पडला, बॉल मात्र काहीसा खालीच राहिला आणि जातोय भूषण यांच्या दिशेने. आता 1 बॉल आणि 7. 6 जर का आला होईल सुपर ओव्हर. पाहूया. 1 बॉल 7 धावा षटकाराची आवश्यकता आहे. जर षटकार आला तर सुपर ओव्हर होईल. पाहूया. बरेच जण मनोमन म्हणत असतील हो दे सुपर ओव्हर, परंतु काय खेळली आहे मंगलमूर्ती टीम आणि काय खेळली आहे हमराज मृत्युंजय सुद्धा. दोघांनी दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे आणि 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 6 मारला तर सुपर ओव्हर होऊ शकते. आणि प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या बॉलवर मॅच गेली आहे. एक जबरदस्त क्रिकेटचा नजारा आज देहू रोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित समोर श्रीकांत खुणे. शेवटचा 1 बॉल 7 ची आवश्यकता. काय होणार शेवटच्या बॉलवर? तो बिग हिट केलाय, परंतु टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये. आणि या मॅचला जर पाहिलं तर मंगलमूर्ती, गणेश हाडवळे आणि कंपनी काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी. पुढच्या दोन्ही टीम लगेच मैदानात जायचंय, कोणताही विलंब करू नका. आणि जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आजच्या दिवसातील नो डाऊट हमराज मृत्युंजय महाराष्ट्रातील नामवंत संघांमध्ये गणली जाते, परंतु एक मोठा उलटफेर गणेश हाडवळे आणि कंपनीने आपल्या पदार्पणातच केलाय. गणेश हाडवळे मी म्हणेल. आणि एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली खरी, परंतु शेवट हा मात्र मंगलमूर्ती राजुरी तालुका जुन्नर या टीमच्या बाजूने होताना पाहायला मिळाला. आणि आपल्या टीमला संकटातून ज्यांनी बाहेर काढलं बॉलिंग मध्ये सुद्धा आणि बॅटिंग मध्ये सुद्धा मी आमंत्रित करेल भूषण गोळे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. या भूषण. मी प्रदीप चव्हाण साहेबांना विनंती असेल आपण हा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. नवीन आनंद साहेब, मेजर नवीन आनंद साहेब.